हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त अशी मिक्स दाणा भाजी करणार आहोत. छान असं वाटण टाकून. तर वाटण करायला मी काय केलं आहे, 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना आपण आधी हे खोबऱ्याची अर्धी वाटी असते ना खोबरं, ते मी शेकून घेते आहे. तुमच्याकडे किसलेलं खोबरं असेल ना तर किसलेलं खोबरं पण घेऊ शकता, किंवा जर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरत असाल तर डेसिकेटेड कोकोनट पण घेऊ शकता. हे फ्रेश कोकोनट आहे, त्याला मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. आणि ही मिक्स दाणा भाजी ना खायला खूप छान लागते. थंडीमध्ये मटारचे दाणे, तुरीचे दाणे, वालपापडी आणि फ्रेश राजमा पण छान येतं, मार्केटमध्ये येतं आहे. त्याची भाजी करायला खायला पण खूप छान लागते आणि टेस्टी पण लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे. हे बघा, खोबरं पण परतत आलं आहे, हलकासा ब्राऊन झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना कांदा ॲड करूया. हे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत, ते मी ॲड करते आहे. कांदा आणि खोबरं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायला पाहिजे. आता हे बघा, कांदा आणि खोबरं दोन्ही छान असं परतलं आहे. आता मी याच्यामध्ये ॲड करते आहे 3 लसणीच्या पाकळ्या, त्याला मी बारीक कापून घेतलेल्या आहेत. आणि हे 2 इंच आल्याचा तुकडा. आता हे पण छान असं व्यवस्थित परतून घेऊया. हे बघा, वाटण असं छान 3 ते 4 मिनटं किंवा असं हे ब्राऊन झालं होईपर्यंत ना असं परतून घ्यायचं आहे. तर ना भाजीचा टेस्ट खूप छान लागतो. तर मी गॅस बंद करते आहे. गॅस बंद केल्यावर ह्याच्यामध्ये मी तीळ आणि शेंगदाण्याचं भाजलेलं कूट टाकते आहे. हे मी तीळ आणि शेंगदाणे ना भाजून ठेवले होते आणि त्याची पावडर करून ठेवली, ते मी 2 चमचे ॲड केले. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता. आता हे थंड होऊ द्यायचं. थंड झालं की मिक्सरमध्ये हे फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे बघा, हे थंड झालेलं आहे. आता आपण मिक्सीमध्ये घेऊया. आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. 4 ते 5 चमचे मी पाणी ॲड केलेलं आहे. आणि छान असं एकदम फाईन पेस्ट वाटून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. आता मिक्स दाण्याची भाजी करण्यासाठी मी कुकर घेतलेला आहे. आणि कुकरमध्ये हे 2 चमचे हे बघा मी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण करू शकता. आता तेल गरम झालेलं आहे. आता हे मी बारीक चॉप केलेला कांदा आहे ना, तो मी अर्धा कांदा घेतला आहे. हे बारीक कापून तो मी घेतलेला आहे. 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. आणि आता हे जे वाटण केलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. 1 मिनिट झाकण ठेवून आपण वाटण शिजवून घ्यायचं आहे. मिनिटभराने झाकण काढून घेतलेलं आहे. पेस्ट आपण परतून घेऊया व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करूया. मसाल्यामध्ये मी ॲड करते आहे पाव चमचा हळद, लाल मिरची पावडर. तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे लाल मिरची पावडर ॲड करा. धना जिरा पावडर ॲड केली आहे. हे गरम मसाला पावडर आपण ॲड केलेली आहे. आता या मिक्सी जारमध्ये मी अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे, ते मी याच्यामध्ये ॲड करते आहे. झाकण ठेवून आपण अर्धा मिनिटपर्यंत मसाले आपण शिजवून घ्यायचं आहे. आणि मिक्स दाण्यामध्ये मी काय घेतलं आहे, वाटाणे घेतले आहे. आणि हा फ्रेश राजमा, सुका राजमा नाही आहे, ताजा फ्रेश राजमा असतो ना, तो मी घेतलेला आहे. हे बघा. आणि हे मी तुरीचे दाणे घेतलेले आहे. तुमच्याकडे जर पावटे असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यासोबत तुम्ही वांग आणि बटाटे पण ॲड करू शकता. मिक्स भाजी खूपच छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. भाकरी चपाती बरोबर खूप छान लागते. झाकण उघडलेलं आहे आपण. आता हे सगळे मिक्स दाणे आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. आणि आणखी अर्धा कप मी पाणी ॲड केलेलं आहे. छान अशी ग्रेव्हीवाली भाजी करायची असेल तर तुम्ही आणखी पाणी ॲड करू शकता. किंवा जर तुम्हाला साधारण सुकी भाजी हवी असेल, थोडीशी ग्रेव्ही हवी असेल घट्टसर, तर एवढं पाणी इनफ आहे. भाकरी बरोबर चपाती बरोबर थोडंसं आपण पाणी आणखी ॲड करूया. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर ॲड करू शकता.
घ्यायचं आहे. झाकण बंद करूया. शिट्टी लावली आहे आणि शिट्टी लावून आपल्याला 3 ते 4 शिट्टी आपल्याला करून घ्यायच्या आहे. आणि मीडियम गॅसवर करा, फास्ट गॅसवर नका करू. मीडियम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या छान अशा करून घ्या. 4 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला आणि आता कुकर थंड झालेला आहे. हे बघा, छान मस्त चमचमीत अशी आपली मिक्स दाणा भाजी तयार झालेली आहे. भाकरी बरोबर खायला मी एवढा रस्सा ठेवलेला आहे. तुम्हाला जर सुकी करायची असेल ना तर पाणी थोडं कमी ॲड करा. पण चपाती भाकरी बरोबर खूप छान लागते आणि भाताबरोबर पण तुम्ही हे खाऊ शकता. तर फ्रेंड्स, हे बघा छान मस्त चमचमीत गरमागरम मिक्स दाणा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मी हे कांदा आणि ही मी नाचणी आणि बाजरीची भाकरी केलेली आहे आणि हे चपाती आहे. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज तुम्ही नुकताच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करीन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.